सो पार्ट 2 मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही आता एकटेच एखाद्या इव्हेंट किंवा कॉन्फरन्सला नेटवर्किंगसाठी गेलेला आहात. आता काय होतं, तुम्ही ज्या टेबलावर बसलाय त्या टेबलावर सगळे स्ट्रेंजर्स आहेत, सगळे अनोळखी लोक आहेत आणि त्यानंतर इंट्रोडक्शन देणं सुरू होतं. इथे मी तुम्हाला एकदम सोपी साधी ट्रिक सांगणार आहे. इंट्रोडक्शन देताना नेहमी समोरच्याला आधी इंट्रोडक्शन द्यायला सांगा. तुम्ही लगेच इंट्रोडक्शन देऊ नका, आधी समोरच्याला द्यायला सांगा, मग तुम्ही द्या. याचे 3 फायदे आहेत. पहिला फायदा, रिस्पेक्ट दिल्यासारखं होतं. तुम्ही समोरच्याला सांगताय की तू सिनियर आहेस, तू आधी इंट्रोडक्शन दे, त्यालाही बरं वाटतं. दुसरा फायदा, तो जी इंट्रोडक्शन देतोय ना, तो ज्या स्टाईलमध्ये बोलतोय, ज्या स्टाईलमध्ये इंट्रोडक्शन देतोय, सबकॉन्शियसली तुम्ही जेव्हा बोलता, तुम्ही जेव्हा इंट्रोडक्शन देता, त्याचा इफेक्ट तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये पडतो आणि तुम्ही त्या स्टाईलमध्येच इंट्रोडक्शन तुमचे सुद्धा देता. हा दुसरा फायदा. आणि तिसरा फायदा आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे जेव्हा तुम्ही तुमची इंट्रोडक्शन द्याल, तुम्हाला तुमची इंट्रोडक्शन कस्टमाइज करता येते. म्हणजे काय, तर तुम्ही जर का 2 किंवा 3 ऍक्टिव्हिटीज करत असाल, तर ज्या ऍक्टिव्हिटी रिलेटेड त्याचं बिझनेस सेक्टर आहे, त्याची इंडस्ट्री आहे, त्यांनी इंट्रोडक्शन दिलंय, तर तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीनी तुमची इंट्रोडक्शन सुरुवात करता येते. बरोबर आहे. हे ट्राय करा. आपण पुढच्या भागात भेटू. धन्यवाद.